नांदेडमध्ये तरुणीने डेड बॉडीशी लग्न केलं. पण का? तर नांदेडच्या चंद्रसेन नगरमध्ये राहणारे सक्षम ताटे आणि आंचल मामिलवाड यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण प्रेमाच्या आड आली जात. सक्षम दलित असल्यामुळे त्याला भेटायचं नाही अशी सक्त ताकीद घरच्यांनी आंचलला दिली. पण दोघेही ऐकत नाहीयेत असं समजल्यानंतर 27 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आंचलचे वडील गजानन मामिलवाड, साहिल मामिलवाड आणि सोबतच्या तिघांनी सक्षमला गाठून मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडली. तरी राग शांत झाला नाही म्हणून फरशी डोक्यात घालून सक्षमला जागीच संपवलं. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आणि न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पण स्टोरी इथेच संपत नाही. सक्षमच्या मृत्यूनंतर आंचल डगमगली नाही. सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर डोळ्यात पाणी तरी खंबीर असलेल्या आंचलने त्याच्या डेड बॉडी सोबत प्रतिकात्मक लग्न केलं. सक्षमच्या नावाचं मी कुंकू लावलं असून आता त्याच्याच घरी राहून आई वडिलांची काळजी घेणार असल्याचा निर्णय आंचलने घेतला. जातीच्या अहंकाराने सक्षमचा जीव घेतला खरा, पण प्रेमापायी आंचलने घेतलेल्या निर्णयापुढे तो अहंकार सुद्धा थिटा पडला.